हाय हॅलो नमस्कार सर्वांना. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर चला आज आपण करणार आहोत वेगळ्या प्रकारची मॅगी. तर चला लसूण जास्त टाकून मॅगी तयार करायची आहे. तर ही बघा, ही मी मॅगी घेतलेली आहे रेड कलरची. तुम्ही कोणतीही तुम्हाला जी आवडत असेल ती मॅगी घेऊ शकता. आता एक कढई घ्यायची आहे. कढई गरम करायला ठेवायची आहे. त्यामध्ये 2 ते 3 ग्लास पाणी टाकायचं आहे. पाण्याचं प्रमाण कमी जास्त कसंही करू शकता. आणि आता हे बघा, हे मोठं पॅकेट आहे मॅगीचं. तर मी ह्याच्यामधले 2 दोन मॅगी घेतलेले आहेत. आणि हे बघा, हे त्याचे मसालासुद्धा 2 पॅकेट घ्यायचं आहे. हे बघा, आता पाणी छान उकळलेलं आहे. त्यामध्ये आता ही मॅगी टाकून घ्यायची आहे. चांगली 1-2 ते 3 मिनटं छान मॅगी शिजवून घ्यायची आहे. मॅगी शिजली की व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची आहे की असं एखादा चिमटा घ्यायचा आहे आणि त्यांच्या साहाय्याने अशी या पद्धतीने मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने अशी मोकळी करून घ्यायची आहे. हे बघा, अशी चमच्यापेक्षा ह्या पकडने छान असं चिमट्याने छान मोकळी होते. आता हे बघा झालेली आहे. आता हे बघा, असं पातेलं घ्यायचं आहे. त्यावर चाळण ठेवायची आहे आणि ही व्यवस्थित अशी काढून घ्यायची आहे. हे बघा, अशाच पद्धतीने आपण सगळी मॅगी एका ह्या चाळणमध्ये काढून घ्यायची आहे. आता ही बघा सगळी काढून घेतलेली आहे. आता काय करायचं, गरम आहे त्यामुळे थंड पाणी टाकायचं आहे. मी नॉर्मल पाणी टाकलेलं आहे. आपलं जे हंड्यात पाणी असतं ते पाणी टाकलेलं आहे. असं पाणी टाकून अशी सुटी करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने व्हिडिओत दाखवलेले आहे त्याप्रमाणे करून घ्यायची आहे, म्हणजे मॅगी चिकट होत नाही. आता हे बघा, एक मसाला करायचा आहे. त्यासाठी हे बघा, 1 कुंडी मी लसणाची घेतलेली आहे. ती सोलून घ्यायची आहे आणि आता ठेसून घेऊया. जर माझी व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता हे बघा, हे व्यवस्थित असं ठेसून घ्यायचं आहे. आता जवळपास झालेलं आहे ठेसून. आता याच्यामध्ये काश्मीरी लाल तिखट टाकायचं आहे किंवा तुमच्याकडे तिखट पावडर असेल ती कोणतीही टाकली तरीही चालेल. आपल्या आवडीनुसार कमी जास्त तिखट करू शकता. आता ही तिखट टाकल्यावर परत ठेसून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं बारीक करता येईल तेवढं करायचं आहे. जाडं राहिलं तरी काही हरकत नाही, पण थोडंसं असं बारीक करून घ्यायचं आहे. हे बघा, मी या पद्धतीचं बारीक केलेलं आहे. आता एका साईडला ठेवून देऊयात. आता एका साईडला पाणी अर्धा ग्लास उकळायला ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये थोडेसे मटार, फ्रोझन मटार आहेत, ते थोडे उकळायला ठेवायचे आहेत. 1-2 मिनटं गरम पाण्यामध्ये उकळून द्यायचे आहेत. आता एका साईडला कढई ठेवायची आहे. कढईमध्ये तेल टाकायचं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये आपण आता हे मसाला केलेला आहे, मिरची पावडर आणि लसूण तो टाकायचा आहे आणि व्यवस्थित असं परतायचं आहे. खूप वेगळीच टेस्ट येते आणि खूप छान चवीला लागते ही मॅगी. नक्की तुम्ही एकदा ट्राय करा अशा पद्धतीने. आता मसाला हे लसूण परतला, लसूण आणि मिरची पावडर ती त्यामध्ये जो आपण मॅगी मसाला ठेवलेला होता तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. 2 पॅकेट याच्यामध्ये टाकायचं आहे आणि व्यवस्थित असं परतायचं आहे. हा मसाला टाकला की एक्स्ट्राचं आपल्याला मीठ वगैरे काही टाकायची गरज भासत नाही. आता हे बघा, हे मटार आपण गाळणीने गाळून घेतलेले आहेत आणि तेही याच्यामध्ये टाकलेले आहेत. हे पण मटार छान शिजले गेलेले आहेत, त्यामुळे 1-2 मिनटं असं परतायचं आहे. आणि ऑलरेडी हे फ्रोझन मटार आहेत त्यामुळे शिजलेलेच आहेत. आता थोडंसं 2-3 चमचे आपण ज्या ह्याच्यामध्ये कुटलेलं होतं त्याच्यामध्येच पाणी टाकायचं आहे आणि तेही ह्याच्यामध्ये ते पाणी ह्याच्यातच टाकलेलं आहे आणि व्यवस्थित पाणी आटवून घ्यायचं आहे आणि छान मसाले परतून घ्यायचे आहेत. आता हे बघा, ही मॅगी अशी खुल्ली करून टाकायची आहे. थोडीशी बघा अशी मोकळी करून. आता व्यवस्थित असं मिक्स करूयात. ही मॅगी अशी सुट्टी होते. थंड पाणी टाकलं ना की चिकटपणा त्याचा निघून जातो. आता 1-2 मिनटं हलवत राहायचं आहे. हे बघा,
झालेली आहे. कशी बघा किती छान झालेली आहे. चवीला तर भन्नाट लागते, खूप छान. आता खायला रेडी आहे. हे बघा किती छान झालेलं. चवीला वेगळं काहीतरी ट्राय करायचं असेल तर ही मॅगी नक्की तुम्ही ट्राय करा. तर चला, वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. उद्या भेटू आपण नवीन व्हिडिओसोबत, नवीन रेसिपीसोबत. तर बाय.